आजच्या या पांडुरंगजी उत्तमराव मुंडे यांच्या सत्काराच्या नागरी सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय संजय भाऊजी दौंड साहेब, सन्माननीय बाबूजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरामजी मुंडे साहेब, ज्यांच्या क्लासेसमध्ये शिक्षण घेतलं असे सन्माननीय मुंडे सर, साठे सर केंद्रे सर, सहदेव केंद्रे, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या या परिसरातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, या गावातले सर्व तरुण, या गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आणि शाळेमध्ये शिकणारे, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे हा सत्काराचा कार्यक्रम या गावासाठी, या परिसरासाठी अत्यंत प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. ज्या संख्येनं या ठिकाणी माता पालक, पिता पालक उपस्थित आहेत, आपल्या लहान लहान मुला मुलींना घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. खऱ्या अर्थानं या सत्काराच्या कार्यक्रमाचा उद्देश तेव्हाच परिपूर्ण होतो की हा सगळा कार्यक्रम कशासाठी होतो याचा प्रश्न जेव्हा आपले मुलं आणि मुली आपल्याला विचारतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती आपली जबाबदारी लागते की ज्या पद्धतीनं पांडुरंगने अभ्यास केला, ज्या पद्धतीनं शाळा आणि कॉलेज शिकला, आणि या शिक्षणानंतर त्याला ज्या पद्धतीची नोकरी मिळालेली आहे आणि याच्यामुळे याचा हा सत्कार होतोय, हे जेव्हा या मुला आणि मुलींना किंवा लहान लेकरांना कळेल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या केलेल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टाची फलश्रुती झाली. हा खरा आनंद आपल्या गाववाल्यांसाठी असला पाहिजे. आणि म्हणून हा सत्कार, हा सन्मान केवळ पांडुरंगनं मिळवलेल्या यशापुरता मर्यादित नाही आहे, केवळ त्यानं केलेल्या यशापुरता किंवा त्यानं मिळवलेलं एखादी पदवी किंवा एखादं पद किंवा एखाद्या पगारासाठीचा नाही आहे. या मातीमध्ये आज असणारी लहान लहान मुलं आणि मुली यांच्यासाठी सुद्धा उद्या भविष्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढे शिक्षण घेतलं पाहिजे या उदात्त हेतूने या सत्काराकडे या गाववाल्यांनी आणि संयोजन समितीने बघितलेलं आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम या गाववाल्यांचा आणि संयोजन समितीचं खूप खूप आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीनं हा सत्कार घडून आणलेला आहे, हा सत्कार पुढच्या काळामध्ये या गावामधली ही लहान मुलं आणखी वारंवार आपल्याला सत्काराची संधी संजय भाऊ देतील. बाबूजी, आपल्याला ही सगळी मुलं आपल्याला वारंवार सत्कार करण्याची संधी आम्हाला देतील, ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. आणि एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या परिसरामध्ये आपण हा सत्कार ज्या गावामध्ये घेतोय, ह्या गावाबद्दल संजय भाऊ आम्ही अभिमानानं सांगू, ज्या पद्धतीनं तुम्ही घाटनांदूरमध्ये युनिट चालवताय त्या पद्धतीनं मांडेखेलमध्ये आम्ही एक जबाबदारीने जे युनिट चालवतोय, अख्ख्या देशभरामध्ये ज्याच्याबद्दल आमची बदनामी झाली, परंतु आज आम्ही अभिमानानं सांगतोय की आज या मांडेखेलच्या शाळेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत. आणि ह्या अर्ध्यापेक्षा जास्त शिकत असलेल्या मुलींची जी वारंवार मागणी यायची की आम्हाला 10वीच्या पुढचं शिक्षण घेता येत नाही, आणि म्हणून महत् प्रयत्न करून आम्ही 11वी 12वी सायन्स आणि आर्ट सुरू केलेला आहे. आजही बहुसंख्य मुली ह्या 11वी 12वी पर्यंतच्या परिपूर्ण मुली या परिसरातल्या शिक्षण घेत आहेत. आणि त्यांना एवढंच नाही तर प्रचंड अडथळ्याची शर्यत पार करून 12वी साठीचं परीक्षेचं सेंटर सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलं, कारण मुलींना आडसपर्यंत आणि धारूरपर्यंत जावं लागायचं. यामुळं या ठिकाणचे वावळे बसलेली आहेत. या ठिकाणच्या मुला मुलींनी उच्च शिक्षणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे. डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, वेगवेगळ्या सेवामध्ये उच्च पदस्थ अधिकारी झालेली आहेत. आणि म्हणून मागच्याच वर्षी आपण बघितलं, सटाले नावाचा आपला तरुळीचा विद्यार्थी ज्यांनी क्लास 2ची जशी आता पांडुरंगचा सत्कार केला तसा गाववाल्यांनी त्याचाही सत्कार घडून आणलेला होता. आणि म्हणून या परिसरामध्ये, या पंचकृषीमध्ये ज्या पद्धतीच्या या सगळ्या नैसर्गिक संकटाबरोबर 4 हात करून प्रचंड मेहनत करणारी आमच्या या शेतकऱ्यांची मुलं आता कुठं या शिक्षणाच्या माध्यमामधून
या सगळ्या प्रवाहामध्ये, सामाजिक बदलाच्या या प्रवाहामध्ये आज येऊ लागलेली आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेवामध्ये आपली सेवा देण्याचा प्रयत्न करू लागलेली आहेत. आणि म्हणून आमचा राजेभाऊ असतील, वेगवेगळ्या MSCB मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली मुलं या ठिकाणची सगळी MSCB मध्ये काम करतायत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. ही संधी या गाववाल्यांच्या शिक्षणाप्रती असणारं प्रेम आणि शिक्षणाप्रती असणारी बांधिलकी यामधून ज्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत, ही बाब खऱ्या अर्थानं या गाववाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की शिक्षणाप्रती असणारी बांधिलकी आणि शिक्षणाप्रती दिलेली प्रेरणा या शाळेला ज्या पद्धतीनं सहकार्य गाववाल्यांचं लाभतं आहे आणि गाववाल्यांच्या सहकार्यामधून या ठिकाणी या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांना आणि मुलींना तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठीच्या अद्ययावत लॅब आम्ही संजय भाऊ इथं उभा केलेल्या आहेत. कॉम्प्युटरची लॅब अद्ययावतपणे उभा आहे. किमान आठवड्यातून एक दिवस आम्ही दावा करत नाही आहे की आम्ही परिपूर्ण शिक्षण देतो, परंतु 5वी पासून 12वी पर्यंतच्या मुलामुलींना किमान आठवड्यातला 1 तास आम्ही कॉम्प्युटरची लॅब देतोय. अटल अँकरिंग लॅबच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय, ज्याच्यामधून मुला आणि मुलींमध्ये जिज्ञासा निर्माण होईल, एक चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्या मुला आणि मुलीमध्ये होईल, शिक्षणामधली आवड निर्माण होईल. यासाठी टॉय बँक सारखा नावाचा खेळ खेळता की नाही रे तुम्ही शाळेमध्ये? टॉय बँक आहे की नाही तुम्हाला? आहे की नाही टॉय बँक? टॉय बँक सारखा खेळ आहे, ज्या खेळामधून गणिताच्या, विज्ञानाच्या संकल्पना, ज्याची भीती मुलांना गणिताची वाटणार नाही, इंग्रजीची भीती मुलांना वाटणार नाही, विज्ञानाची भीती मुलांना वाटणार नाही, अशा प्रकारच्या खेळांमधून आठवड्यातून किती तास असतात टॉय बँकचे? आठवड्यातून किती तास असतात? 3. बरोबर आहे. आठवड्यातून 3 तास या खेळाचे असतात. आणि या माध्यमातून या सगळ्या मुला मुलींना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आपल्या गाववाल्यांच्या मदतीनं करण्याचा शाळा करते आहे. आणि याचा परिणाम म्हणून या पुढच्याही काळामध्ये ही सगळी मुलं आणि मुली आज या सगळ्या आव्हानात्मकाच्या दुनियामध्ये जे स्पर्धेचं युग आलेलं आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये पाठ न दाखवता या सगळ्या स्पर्धेला अगदी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा कसे खंबीरपणे पुढे जातील यासाठीचा हा सगळा उठाठेव आम्ही या ठिकाणी करतोय. आणि याचा उपयोग नक्कीच या ठिकाणचे पालक चांगल्या पद्धतीने घेत आहेत. आणि म्हणून गावाच्या उन्नतीसाठी, गावाच्या एकूण प्रगतीसाठी शिक्षण आणि शिक्षण हाच पर्याय असतो, शिक्षणाशिवाय आणखीही दुसरा कुठला मार्ग नाही आहे, हे ओळखून या शाळांची निर्मिती या संस्थेच्या संस्थापक संचालकांनी केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या परिसरातल्या नागरिकांच्या सहकार्यातून, शाळा, शिक्षक, संस्थाचालक आणि पालक आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी शिकणाऱ्या मुला आणि मुलींना येत्या काळामधली आव्हानं, येत्या काळामधली तंत्रज्ञानाची, कॉम्प्युटरची, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सगळी आव्हानं पेलण्यासाठीचा प्रयत्न आपण हातात हात घालून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थाचालक मिळून आपण करूया. आणि या ठिकाणचा विद्यार्थी येत्या काळामध्ये आपल्या शिक्षणामधून बाहेर जाणार नाही, फेकणार नाही, याची जबाबदारी या प्रसंगी आपण सगळे आणखी मोठ्या जोमानं उचलूया, एवढे या प्रसंगी मी अपेक्षित करतो. आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पांडुरंगनी जी काही मेहनत आणि जो काही आपलं सातत्य ठेवून जे पद त्यांनी पदांकरात केलेलं आहे, जी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामधून त्यांनी जे काही मिळवलेलं आहे, हे मिळवण्यासाठीची लढाई सुद्धा या ठिकाणी बहुसंख्य MSCB मध्ये किंवा महावितरण मध्ये काम करणारे तरुण इंजिनियरचा सत्कार झालेला आहे. संजय भाऊ, आठवण करून देऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं वीज हे आपल्या प्रगतीचं महत्वाचं लक्षण आहे. विजेशिवाय आता काही येऊ शकत नाही, परंतु आपल्या सगळ्यांची जबाबदारी लागते आहे की ही वीज ही सार्वजनिक मालमत्ता राहिली पाहिजे, देशाच्या आणि आपल्या सर्वसामान्याच्या मालकीची राहिली पाहिजे. अन्यथा ही वीज जर एका ठराविक उद्योगपत्यांच्या हातामध्ये जर जाणार असेल आणि या विजेचं खाजगीकरण जर होणार असेल, तर उद्या आमच्या शेतकऱ्यांना मिळणारी वीज आज जरी आम्हाला मोफत आपलं सरकार देत असेल, त्याबद्दल आपलं स्वागत आहे बाबूजी आणि संजय भाऊ, परंतु अशाच पद्धतीची वीज आम्हाला उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं केंद्र साहेब मिळणार आहे का? तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगा. ही विजेची मालकी कुणाकडे चाललेली आहे? ही वीज अंबानी आणि अदानीच्या मालकीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणची सरकार करू लागलेली आहे, ज्याच्यामध्ये आमच्या सर्वसामान्यांच्या माणसाला उद्या वीज घेता येणार आहे का? या MSCB मधल्या नोकऱ्या उद्या आमच्यासाठी शिल्लक राहणार आहेत का?
या MSCB आणि महावितरणमध्ये उद्या आमचं आरक्षण टिकणार आहे का, हा सुद्धा प्रश्न केंद्र सर या निमित्तानं आपण बोलला पाहिजे। या ठिकाणच्या तरुणांना कळलं पाहिजे की ही सगळी धोरणं उद्या आपल्या हिताची आहेत का, आपल्या नोकरीला आपल्या प्रगतीला चालना देणारी आहेत का, याचाही वापर या माध्यमातून आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी करावं। आणि हे सार्वजनिक क्षेत्र वाचलं पाहिजे। वीज, शिक्षण आणि आरोग्य हे तिन्ही क्षेत्र हे आमच्या सार्वजनिक मालकीचे आणि सगळ्या जनतेच्या मालकीचे असले पाहिजेत। या ठिकाणच्या नोकऱ्या आमच्या शाबित राहिल्या पाहिजेत। आम्ही ज्या मेहनतीनं प्रयत्न करून शिकतोय त्या शिक्षणाचा उपयोग जर ही सार्वजनिक क्षेत्र वाचली तर होणार आहे, तरच आमची नोकरी आणि आमच्या आरक्षणाचा फायदा आहे, अन्यथा कुठेही आम्हाला संधी मिळणार नाही। म्हणून माफ करा, ही वेळ आहे की नाही माहित नाही, परंतु या सत्काराच्या प्रसंगी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि एका बाजूला आपल्याला हे सगळं मिळवण्यासाठीचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला आपले क्षेत्र वाचवण्यासाठीची लढाई, मग ती शेतकऱ्यांसाठी असेल, वाढती बेरोजगारी किंवा रोजगारांना काम मिळण्यासाठीची असेल, ही लढाई सुद्धा आपल्याला बरोबर करावं लागणार आहे। म्हणून अभ्यास आणि संघर्ष हा लढा आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा संदेश पुन्हा एकदा देतो। आणि गाववाल्यांचं खूप खूप कौतुक करतो। या महाराष्ट्र शिक्षण संस्थेमध्ये ज्या शाळेत पांडुरंगचं शिक्षण झालं त्या शिक्षण संस्थेचा एक जबाबदार म्हणून जबाबदारीच्या जाणीवेमधून त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि या गावामध्ये असाच दर वर्षातून 1-2 सत्कार व्हावेत अशी सदिच्छा आशुबाई चरणी मी व्यक्त करतो आणि थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद।